नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे किल्ले वैराटगड। किल्ले वैराटगड म्हणजेच वाई तालुक्यात असलेला आपला हा एक गड आहे। या गडावरती येण्यासाठी आपण आज आलो आहे मालुसरेवाडी नावाच्या गावामध्ये। कोल्हापूरचा राजा भोज दुसरा यानं हा गड इसवी सन 1100 मध्ये बांधला होता। हा गड बांधण्यामागचा उद्देश म्हणजे जे वाई शहर आहे त्या शहराचं रक्षण करण्यासाठी हा वैराटगड बांधण्यात आला होता आणि त्यावरूनच याचं नाव वैराटगड पडलं असावं असा इतिहासात उल्लेख आहे। पुण्यापासून वैराटगडला येण्यासाठी आपल्याला पहिले सोलापूर हायवेने यावं लागतं। सोलापूर हायवेने पुढं आल्यावरती सातारा घाट ओलांडल्याच्या नंतर एक 10 ते 15 किलोमीटरवरती उजव्या हाताला एक वळण आहे। त्या वळणावरून आत शिरल्यावरती 7 किलोमीटरवरती वैराटगड बसलेला आहे। सुरुवातीलाच खडी चढाई आहे, त्यामुळे एवढा दम लागतोय। या गडावरून जो आहे हा वाई भागातला परिसर दिसतोय आणि या परिसरात असलेली ही ढगांची चादर। ट्रेक सुरू करून 10 मिनटं झालेत आणि आपण अर्धा टप्पा पार केला आहे। आता या पॉईंटला आलो आहे की इथून पुढं डायरेक्ट खडी चढाई आहे आणि त्या गाताळातून थोडी जागा आहे वरती जायला। इथं थोडा ऑफबीट ॲडव्हेंचर होणार आहे, त्यासाठी आता थोडा रेस्ट घेतो आहे कारण एकदम चढाई तीव्र होती, त्याच्यामुळे जीवाची दमछाक झाली आहे। याच्या तोंडाकडे बघून पण कळूनच जातं आहे की किती गार झाला आहे। पण एक सुख आहे, गावाकडे आल्याचा जो फील आहे, ही खाली जी मालुसरेवाडी आहे आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे, इथे मध्येच एका मंदिरामध्ये आरती वगैरे चालू आहे आणि सकाळच्या ह्या वातावरणात मन प्रसन्न होऊन जाते। होतंय ना? आमची अर्धी टोळी वरती आहे, अर्धी टोळी खाली आहे। जसं मी आधी सांगितलं होतं की आम्ही वेगळ्या वेगळ्या टप्प्यात विभागलो होतो आणि वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरून ट्रेक सुरू केला होता। पण ॲट द एंड हा पॉईंट असा आहे की ह्या पॉईंटवरती आता सगळे येतील आणि इथून एकाच रूटने सगळे वरती जातील, कारण त्यानेच एकामेकाला मदत होईल गड सर करायला। तो चलो थोडी रेस्ट करते फिर ऊपर जाते। ह्या पॅचला पण आता 2 गट आहेत, ॲडव्हेंचर आणि नॉर्मल। या खडकावरून जर वरती गेलो तर ही एक वाट आहे, त्या टेकडीवर जाते आणि शुभम चालला आहे ती ही वाट। दोन्ही जाणार एकाच ठिकाणी आहे, पण थोडी कठीणाई आहे, बस एवढंच। आणि आज वातावरणानं पण तेवढी साथ दिली की ऊन नाही आहे। यंदा चाललं आहे इथं फोटोशूट। कुठे थांबला? ए शुभ्या, जसं एक स्टेप वरती चाललोय, गडाचा कडा वर जाताना दिसतोय। एवढी चढाई केली, गड काही संपायचं नाव घेईना। पण आता थोडा जंगल पॅच आलाय आणि गडावरून येणारं जे पाणी आहे त्या पाण्याच्या ओघाने आम्ही वरती चाललोय। बस तटबंदी दिसावी म्हणजे जीवात जीव येईल। फायनली या जंगल पॅचमधून, या कठीण चढाईमधून आपण आणखी 3ऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय। ही अशा प्रकारे काही वाट आहे। मी आणि शुभम सगळ्यात मागं राहिलो होतो, बाकीचे एक एक करून वरती चढत आहेत, सगळे सोबत यावे म्हणून आम्ही मागं थांबलो होतो। पण खरंच आज निसर्गाने आम्हाला खूप साथ दिली आहे। सगळीकडं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळं उन्हाचा आम्हाला आज त्रास नाही होते। पण गेल्या काही दिवसात झालेल्या या पावसामुळं
माती पूर्ण ठिसूळ झालेली आहे, त्यामुळं पाय ठेवतानाही सावधानता बाळगावी लागते. फायनली तब्बल 2 तासाच्या ट्रेकनंतर आपण ही एवढी खडी चढाई पार करून येऊन पोचलो आहे आपण गडाच्या तटबंदीजवळ. माझ्या मागच दिसतोय हा बुरुज. या बुरुजातूनच महाद्वार आहे. त्या महाद्वारातून आपण गडावरती प्रवेश करणार आहेत. आपली बाकीची टीम येऊन पोचली आहे आणि त्यांचा ब्रेक झाला आहे पाण्यासाठी. गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ आल्यावरती इथं 2 वाटा आहेत. एक वाट जाते गडाच्या वरती आणि ही दुसरी वाट जी आहे ही याच तटबंदीच्या डाव्या बाजूने पुढं चालली आहे. इकडं शुभम आणि मी चाललो आहे. मिळालेल्या माहितीनुसार इकडं पुढं पाण्याचे टाके आहेत. या तटबंदीने पुढं आल्यावरती इथं समोरच 2 पाण्याचे टाके आहेत आणि या पाण्याच्या टाक्यांमधलं पाणी एवढं स्वच्छ आहे, पूर्ण ट्रान्सपरन्सी दिसते. या पाण्याच्या टाकीची खोली जास्तीत जास्त 8 ते 10 फूट असेल आणि असे 2-3 पाण्याचे टाके आहेत आजूबाजूला. पण आम्ही इथं उभं राहायचे कष्ट घेत नाही आहे, कारण आमच्या डोक्यावरतीच एवढे मोठे आगेमोळ म्हणतात आमच्याकडे त्याला. जर त्या मधमाशा चावल्या तर जीव जाण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळं आम्ही इथं काही शहाणपणा करणार नाही, कारण मोळाने जर पिछा केला तर गेला जीव समजा, असा इथला विषय आहे. या मधमाशांच्या पोळ्याजवळून आता पुढच्या दिशेला आम्ही येतोय. पुढच्या दिशेला इथं आणखी एक थोडंसं कोरीव काम आहे. इथं पण एक पाण्याचं टाकं आहे जे की बुजलेल्या अवस्थेत आहे आणि इथून ही पुढची वाट. आपण या तटबंदीने पुढं आलो, तिथे मागे आपण एक पाण्याचं टाकं बघितलं आणि तिथून आणखी पुढं आल्यावरती इथंही 2 पाण्याचे टाके आहेत. यांची पण खोली जास्तीत जास्त 15 ते 20 फूट असेल. सूर्यप्रकाश डायरेक्ट येत असल्यामुळे इथं शेवाळ वगैरे झालं आहे, पण पाणी खूप स्वच्छ आहे. या बाजूला येणं एकच गोष्ट रिस्की आहे, ती म्हणजे तिथं 4-5 मधमाशांचे मोठे मोठे पोळे आहेत आणि खरंच एक जर मधमाशीचा झुंड मागं लागला ना तर जीवन नरक होऊन जाईल, नरक. इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथं खाली थांबून तर मी काही दाखवू नाही शकणार. या खडकाला इथे खालून पूर्ण मधमाशांचं पोळ लागलेलं आहे आणि लिटरली तिथं जाऊन वरती बघायची सुद्धा आमची हिंमत नाही होते. बस शांत चित्तानं बघायचं आणि निघून जायचं. इथं वरती बघू शकता, वरतीच नाही बोट कशाला दाखव मी. वरतीच मोठे मोठे पोळ्या आहेत मोहळाच्या आणि ते आगे मोहळे जे की जीव घेणा डंक राहतो त्यांचा. रिस्क घेत इथपर्यंत आलो आहे आपण. आता इथून पुन्हा या तटबंदीने पुढे चाललो आहे. का हसलास तू? हाथ में लेके आए रे. हाँ, मुट्ठी में लेके. जीव मुट्ठी में लेके हम यहाँ तक आए और हमने ये मोहड़ देखा है और ये मोहड़ देख के हम आगे जा रहे हैं और उधर से ऊपर के बाजू को जाने वाले हैं. वैराटगडाची उंची समुद्रसपाटीपासून 3500 फूट म्हणजेच 1200 मीटर जवळपास येईल. पण ज्यावेळी चढाई सुरू करतो तेव्हा हे 1200 मीटर नाही 3-4 हजार मीटर वाटतं आहे, कारण एवढी तीव्र चढाई आहे. आणि जसं जसं पुढं येतो हा बालेकिल्ला पुढं जाताना दिसतो आहे, त्यामुळं जास्त दमछाक होते. गडाच्या या तटबंदीपासून पुढं चालत आल्यावरती आपल्याला इथं समोरच दिसतो महाद्वार आणि या महाद्वारातून पुढं आल्यावरती इथं सैनिकांसाठी असलेल्या या खोल्या आहेत. पण या गडाची देखरेख न झाल्यामुळे इथला हा पूर्ण भाग जो आहे हा पडलेला आहे. म्हणजे महाद्वाराची फक्त खालची भिंत राहिलेली आहे. वरती जेवढा दरवाजाचा अवशेष वगैरे होता ते सगळं पडलेलं आहे. आता मी गडाच्या मुख्य पठारावरती आलो आहे आणि इथं समोर येताच उजव्या बाजूला मला एक मंदिर दिसतंय आणि डाव्या बाजूला इकडं काही अवशेष आहेत. तिकडं समोरही एक टॉवर वगैरे दिसतंय, तिकडं पण काही अवशेष आहेत. या इथं पण बोर्ड वगैरे लावलेला आहे. आता आपली सर्व मंडळी वरती आली की आपण डाव्या बाजूने हा ट्रेक सुरू करणार. इकडून पूर्ण तटबंदींनी फिरून झाल्यावरती आपण पूर्व दिशेला जाणार आहेत.
या पठारावरतीच समोर जे मंदिर आहे मारुती मंदिर आणि इथंच महाराजांची मोठी अशी मूर्ती. तर चला दर्शन झालंय, आता आपण गडाचा वरचा पठार एक्सप्लोअर करूयात. इथं लिहिलंय शस्त्रघर. हे शस्त्रघराचे अवशेष आहेत जे की सगळे पडक्या अवस्थेत आहेत यार. गडाचा मुख्य भूभाग बराच मोठा आहे, पण आज रोजी आपल्याला इथं फक्त आणि फक्त बघायला मिळते त्या पडलेल्या इमारती. यायला गड एक्सप्लोअर करायला निघालोय, म्हटलं गडाची पश्चिम तटबंदी बघूयात. तिकडे गेलो, मधमाशा मागं लागल्यात, पळून पळून दमलोय. खरंच या वैराट गडावरती एवढ्या मधमाशांचे पोळे आहेत, आग्यामोळे. जर चुकून हल्ला जर केला तर अवघड आहे. आणि काही नसतं झालं, या माणसानं दगड मारलाय. मारला ना तू? नाही रे, मग लावायला पाहिजे होता पण तुला. असे मित्र असल्यावर दुश्मनांची खरंच गरज नाही, नाही. पण खतरनाक. सुमित आणि हे पुढे गेले होते आणि जसं मोळ उठलंय शेवट भाई साहब काय करायला भाई? खतरनाक पळाले. सबसे आगे तो भाई था. कुठं होता? पुढचा होता काय? भागने में सबसे आगे भाई था. आणि पळत पळत पश्चिमेला पूर्वेला येऊन पोहोचलोय. पूर्वेलाच हे पाण्याचा तलाव आहे, ज्याचं पाणी एकदम दूषित स्थितीत आहे सध्याला. आपण त्या मंदिरात जाणार आणि तिथं पोटपूजा करणार. वैराट गडावरती तसं तर जास्त काही वास्तू बघण्यासारख्या नाही आहेत, कारण जो वाई तालुका आहे त्या वाई तालुक्याचं रक्षण करण्यासाठी हा गड बांधला गेला होता. इथे वैराटगड मध्ये वाई तालुका आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो पांडवगड आहे. तर त्या दोन्ही गडांचं जे बांधकाम होतं हे एक पाहणी करण्यासाठीच केलेलं होतं. आणि या गडावरच्या ज्या वास्तू आहेत या वास्तूंचं जास्त काही संवर्धन झालेलं नाही आहे, त्यामुळं 90% गड हा पडक्या अवस्थेत आहे. खाली राहिलेत ते फक्त भिंतींचे अवशेष. आता वेळ झालेली आहे सकाळचे 11 आणि इथं थोड्या वेळ विश्रांती घेऊन आपण गडावरच्या शेवटच्या टप्प्यात येतो आहे. म्हणजेच एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ चाललो आहे. इकडं दक्षिणेलाही तटबंदी आहे, पण जसं की मी सांगितलं आहे कोणत्याही भागात गेलो तरी मधमाशा मागं लागताच आहे. मित्रांनो, आता आपण गड उतार करतो आहे. वरती जास्त शूट नाही घेता आला किंवा गडावरती जास्त भाग नाही दाखवता आला. हा गड अंडररेटेड आहे, त्यामुळं गडावरती येणाऱ्यांची संख्या पण खूप कमी आहे. त्यामुळं वरच्या वास्तू पण तेवढ्या मेंटेन नाही आहे किंवा ज्या काही पाऊल वाटा आहेत त्यांची वर्दळ नसल्यामुळं तिथं मधमाशांनी वगैरे त्यांचे घरं केलेले आहेत. आणि आम्ही ज्यावेळी तटबंदी बघायला गेलो त्यावेळी पूर्ण मधमाशांचा जो काय घोळका होता तो मागं लागलेला. आम्ही तिथून भरपूर पळालो आणि जे महादेव मंदिर आहे गडाच्या उत्तरेला त्या महादेव मंदिरात आम्ही थोड्या वेळ थांबलेलो. आणि ज्यावेळी बाहेरचं वातावरण शांत झालं त्यावेळी आम्ही गड उतार करायला सुरुवात केली. मेन म्हणजे तटबंदीनेच गड दाखवायचा होता, पण नाही एक्सप्लोअर करता आलं, त्या गोष्टीचं दुःख आहे. आता आम्ही गड उतार झालो आहे. इथं जो मागचा माथा दिसतो आहे हा पॅच पण थोडा रिस्की होता. जो काही थ्रिल होता तो कायम आठवणीत राहील असंच झालं आहे. हसून हसून पोट दुखायला लागलं आहे, एवढा थ्रिल आज केला आहे आम्ही. टप्पे खात खात आलो आहे खाली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घसरत घसरत आलो आहे. तर असंच आहे, सह्याद्रीच्या ह्या आपल्या गडवारीच्या वारीमधला आणखी एक नवीन गड वैराटगड आपल्या यादीत ॲड झाला आहे. पुढचा आपला टार्गेट राहील तो समोर जो पांडवगड दिसतो आहे. आपला पुढचा टार्गेट राहील पांडवगड, जो की सातारा जिल्ह्यातच येतो आणि वाई तालुक्यात येतो. वाईचं संरक्षणासाठीचे हे 2 गड आहेत हे मी आधीपासून सांगितलंच आहे. वैराटगड उतरून आता आपण बेस कॅम्पला आलो आहे, जिथं आपण बाईक वगैरे पार्क केलेला आहे. आज आपल्यासोबत एक नवीन माणूस नितीन दादा पण जॉईन झाला होता, सुमितचा गावाला आहे. याला दऱ्याखोऱ्यामधली एवढी माहिती आहे, गडावरती एवढे इन्सेक्ट पाहिलेत, नाव पण माहिती नाही. दादा काय काय दिसलं रे तुला? लाजू नकोस. स्कॉर्पियन्स बघितले सगळ्यात आधी. आम्ही पहिल्यांदा हरणं बघितलेत, पुन्हा येताना स्कॉर्पियन बघितलेत,
त्यानंतरनं बर्ड्स काही बर्ड्स त्या मायग्रेटेड बर्ड्सचा एक किलसुद्धा त्यानं करत्याला बघितला जो पक्षाला खात होता नवीन ते बघितलं. बाकी साळींदरचा काटा पण हां. पाहिला ना. काय साळींदर 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 नावाचा जो प्राणी राहतो त्याला काटे वगैरे राहतात. तो बचावासाठी काटे सोडतो. तो काटा पण सापडला. तो काटा दाखव ना. हा काटा आहे साळींदरचा. पहिल्यांदा बघायला भेटलाय बाई. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या गडावरती बघायला भेटल्या आणि खरंच नितीनदामुळं बऱ्याच गोष्टींची माहिती पण झाली. तर काही एवढं होतं ह्या व्लॉगमध्ये. एवढं आपण एन्जॉय केलं आहे आणि गडाबद्दल थोडक्यात जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती होती. बाकी ठीक आहे. हा व्लॉग मी आता इथं एंड करतो आहे. बेस विलेजला पण आलेलोच आहे. गाड्या वगैरे काढायच्या आणि निघायचं पुण्याच्या दिशेला. ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस पण पडेलच थोड्या वेळात. नाहीतर इथं कुठेतरी स्विमिंगसाठी नदी वगैरे शोधून घेऊ आम्ही. वैराटगड व्लॉगमध्ये एवढंच. हा व्लॉग आपण इथं एंड करतो आहे. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.